आता आपण चंदन समर्पित करतो आहोत परमेश्वराला. चंदनाचा टिळा आता पांडुरंगाला लावला जातो आहे. त्यानंतर त्याच्यावर बुक्क्याचाही टिळा लावला जाईल. चंदन स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वालाही ते सुगंधित करतं. चंदनाचं एक वैशिष्ट्य वेगळं असं सांगता येईल की चंदनाच्या पायथ्याशी खरं पाहता विषारी नागांचे विळखे असतात, पण चंदनातून जो सुगंध येतो, जगासाठी झिजून झिजून त्याच्यातून जो सुगंध येतो तो मात्र जगावेगळा, अलौकिक असतो. त्याच्यातून सगळ्या जगाला वेगळीच अनुभूती मिळते. असं चंदन पांडुरंगाला जेव्हा भाविक अर्पण करतात तेव्हा त्याच्यामागे कुठेतरी ही देखील भावना असावी की माझ्या संसाराच्या तापामध्ये मला जे काही विषारी विळखे, कामक्रोधाचे विषारी विळख्यांमध्ये माझा जीव अडकलेला आहे, त्याच्यातूनही बाहेर पडून मी माझ्या आत्मिकतेचा सुगंध माझ्या दरवळ जगाला दिला पाहिजे. यासाठी चंदन जे स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वाला सुगंधित करतं, त्या सुगंधाचं, सज्जनतेचं प्रतीक असणारं असं ते चंदन आपण पांडुरंगाला त्याचा टिळा लावतो आहोत. वारकऱ्यांच्या कपाळी असतं ते गोपी चंदनाचा टिळा असतो. भगवंतावर निरतिशय प्रेम करणाऱ्या गोपींनी भगवंताच्या देहोत्सर्गानंतर स्वतःचा देह समर्पित केला, त्यापासून जे बनलं ते गोपीचंदन. त्याचा टिळा वारकरी आपल्या भाळावर लावतात. पांडुरंगाला आपण चंदनाचा टिळा लावतो. चंदनाच्या टिळ्यानंतर आता त्यावर बुक्क्याचाही तिलक लावला जाणार आहे. हा चंदनाचा जो टिळा आहे पांडुरंगाच्या कपाळीचा, तो चिन्मय टिळक आहे. तो चिन्मयाचं प्रतीक आहे. सच्चित आणि आनंद ह्याच्याने जो भरून गेलेला पांडुरंग आहे त्याला आपण गंधानं गंधित करून गंधयुक्त केलेलं आहे. त्याच्यावरती त्याचं अत्यंत प्रिय असं तुळशीपत्रही लावलेलं आपल्याला दिसतं आहे. तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असंही म्हणतात. अर्थातच ती पांडुरंगालाही तुळस अत्यंत प्रिय आहे, कारण पांडुरंग आणि विष्णू, पांडुरंग आणि कृष्ण हे मुळी दोन वेगवेगळे नाहीतच. गोपवेशातला कृष्ण काय, मुरलीधर कृष्ण काय, आणि इथे पंढरीमध्ये भक्तांसाठी वत्सल रूपामध्ये येऊन राहिलेला पांडुरंग काय, हा एकच परमेश्वर आहे. पांडुरंगाला आता अलंकृत केलं जात आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ तर आहेच. स्वयंभू मूर्तीच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. वैजयंती माळेचं वैशिष्ट्य असं सांगतात की कृष्णावतारामध्ये असताना, महाभारताचं युद्ध चालू असताना अर्जुनावरती येत असलेला शस्त्राचा प्रहार कृष्णानं मध्ये येऊन आपल्या छातीवर झेलला आणि त्याच्यावरती प्रहार होण्याऐवजी ती मात्र झाली वैजयंतीची माळ. ती वैजयंतीची माळ विठ्ठल रूपामध्ये सुद्धा इथे पांडुरंगाच्या छातीवरती रुळते.